ते काय तो स्पीकर तिकडं फिरवला ना आतमध्ये आवाज येतात तुम्हाला. तुम्ही 4 जण इकडे या, इकडे असं आडवे, म्हणजे तो आवाज तुम्हाला जास्त त्रास न व्हायचा. या ते हा तो स्पीकर इकडे फिरवा जरा, तिकडे कोणाला ऐकवायचा मनपद आवाज आला पाहिजे. हा आता कसं आतमध्ये आवाज येईल ना तो. ते 4-5 जण असतील त्यांनी इकडे या टाळ घेऊन, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना आवाजाने त्रास होत असेल जवळ. हा 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 तसे सरळ इथं उभा राहा. आता काय जागा छोटी आहो, आता सगळ्यांना ते जागा होणं शक्य नाही. जशी जागा होईल तिथं बसून घ्या जागेवर. विढाला 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 हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेचे माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेचे माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संतांची प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने, थोर संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत, गुणवंत, दयावंत, कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मागणीपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग. विठाल किती वर्ष झाले? 65 वर्ष सप्त्याला. 65 वर्ष आहे ना. मग आता बसणारी मंडळी, आयोजक, नियोजक जे असतील सर्व जरा ध्यान देऊन ऐका. कमिटीवाले मला सांगा, या 65 वर्षामध्ये, ऐकताय ना, या 65 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील? कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. त्यातले कितीतरी महाराज लोक वाट त्यातले बरेच गेले असेल. करोना होता ना मध्ये, मग ते समजून घ्यायचं आपण. म्हणजे एवढे महाराज लोक तुम्ही आणले या 65 वर्षामध्ये. बसणारी मंडळी तुम्ही जाणकार आहे, हुशार आहे, माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने मोठे आहात. फक्त मला नीट उत्तर द्या की 65 वर्ष या सप्त्याला झाले, मग एवढे महाराज लोक इथं आणले, तुम्ही एवढे कीर्तन ऐकले, सप्ताह कशासाठी करायचा? हा सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचं मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय? नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का? हा बाबा 2 तास करमत नाही, चला सप्त्याला कीर्तन, असं काय आहे का? आता नीट लक्ष द्या. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश, धर्म. आता नीट लक्ष द्या बरं का. शाळेत जाणारे पोरं कुठे आहेत? शाळेत जातो का? घाबरू नको मला, फक्त मला उत्तर दे. शाळेत जातो ना? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. नीट नीट लक्ष दे, म्हणजे चुकीचं नको व्हायला. प्रतिज्ञा आहे ना? काय शाळेची प्रतिज्ञा? हा मोठ्याने बोल ना, काय नाही म्हणणार. भारत. ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घाबरायचं नाही, फक्त बोलायचं. हा प्रतिज्ञा काय? भारत. बसणारे मंडळी, भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे बघा. भारत
भारत का आपला? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं माझं म्हटल्यावर बाबा प्रेम असतं. आता पटकन बोला. माझं म्हटल्यावर प्रेम. जसं आपण म्हणतो गाडी, गाडी मोठ्याने आवाज बोलाय. गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. काय चुकीचं आहे का? माझं म्हटले हो, हा प्रेम असतं. आता हे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे का नाही? मंदिर, हा कोण बोललं? वा वा वा. मंदिर, मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं, सार्वजनिक झालं का नाही? गावचं मंदिर, आपलं मंदिर. मंदिर म्हणजे सार्वजनिक, आपलं मंदिर. मग तसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. हो, माझं म्हटलं प्रेम असं. सप्त्यामुळे देशाविषयी जिव्हाळा तयार होतो. हो, देश, देशभक्ती. देशभक्ती कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी. वा वा. सुभाषचंद्र बोस यांनी देशभक्ती केली. हो, सुभाषचंद्र बोस एकदा आई जवळ गेले. नीट आहे का? सुभाषचंद्र बोस एकदा आई जवळ गेले. आईला म्हणाले, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण होते? कोणाला विचारतात? काय विचारतात? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? आई म्हटली, बाळा ज्या दिवशी मी तुला देशासाठी लढताना पाहीन त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी सूचना मगाशी द्यायची राहिली, आता आठवले म्हणून देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही नाही, वाजूच वाटली तर म्हणा ना, वाजूच वाटली तर वाजवायची. पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. जरा प्रेमानं. कशी वाजवायची? हा हा आवाज शेवटपर्यंत राहिला पाहिजे बरं का. हो. प्रवास करून कोण आलं? कोण आलं? हा मी आलो का नाही? मी कसा दिसतोय तुम्हाला? हा कोण बोललं? फ्रेश दिसतोय का नाही? तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच का? मग तुम्हाला झालंय काय? कीर्तनाला असं फ्रेश बसायचं. फ्रेश, टेन्शन घ्यायचं ना, असं फ्रेश बसायचं. हो, हाताने टाळी, मुखानं नाम, एवढंच 2 तास तुमच्याकडे काम. एवढंच करायचं, बाकी लोड नाही घ्यायचं. आणि फ्रेश बसा. विठाला विठाला. हो, सप्त्यामुळे देशाविषयी प्रेम वाढतं महाराज. भारत माझा देश आहे. इथपर्यंत आलो होतो. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? आणि ते खरंच आहे महाराज. बघा तुम्ही ऐकलं असेल, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. हो, देशाविषयी प्रेम वाढतं म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. आता नीट लक्ष दे बरं का. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्म माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजी सांगतात. काय सांगतात शाळेतली मुलं? करा तो
जगाला प्रेम अर्पावे. हो, माणूस की आपला खरा धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, कोणी जर संकटात असेल त्यासाठी मदतीला धावून जाणे हा आपला, हा बोला ना, आपला धर्म आहे. आणि आपला धर्म आपण विसरू नये महाराज. हो, आपला धर्म खरा जर कोणी टिकवला असेल, मला सांगा, आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. हा, असं बोलत जा. शिवाजी महाराजांमुळं आपला धर्म टिकला. हो, आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांचे जर चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. हो, जिजाऊ मासाहेब होते म्हणून शिवाजी महाराज घडले, आणि शिवाजी महाराज घडले म्हणून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून खरे जर कोणाचे श्रेय असतील तर जिजाऊ मासाहेब. हो, म्हणून जिजाऊ मासाहेबांबद्दल बोलावं वाटतं महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. सगळ्यांची एक साथ टाळ्या. टाळ्या 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 माग बसलेले. हा, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती. अंधार झाला. टाळकरी तुम्ही माझ्याकडे बघत बसता, टाळ वाजवा की. हा, अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, अरे जय भवानी. इकडून जा. तुम्ही काय जेवले का नाही का काय? आता नीट लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हो, मग देव, देश आणि धर्म या तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून हा सप्ताह. वर्ष महाराजाचं वय 25. एवढं पाठ झालं का? वा वा. आणि ती सेवा शेवटच्या दिवसाची जागराची सेवा उद्या काला जागराची सेवा माझ्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला
चालू झालं ना आता, काय सुरुवात करता? विठाला विठाला माचा अभंग घेतलेला बघा. वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, सप्ताह हा कितीही दिवसाचा असू द्या, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, शेवटचं जागराचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातील अभंगाने होतं. म्हणून त्या नियमाला अनुसरून आजचा अभंग घेतलेला मागणीपर प्रकरणातील आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागतात बघा, हेचे दान देगा देवा. तुकोबराय देवाकडे मागतात, काय मागतात? एकच दान दे, काय? तुझा विसरण बाबा, तुझा विसर पडू देऊ नको. आणि हे दान जर तू मला दिलं तर मी काय करीन? गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जो. तुझ्या गुणांचा मी गुणानुवाद गाईल, पण कसं? अहो कसं? आवडीनं. आपण कसं गातो? आपण सवडीनं, आवड बिवड नाही आपली. आणि हीच माझी सर्व जोडी, हेच मला दुसरं काय प्राप्त करायचं नाही, काय जोडायचं नाही, एवढंच पाहिजे. हो हो. मग तुकोबारायांना देव म्हणाले अजून काहीतरी मागा, पैसा मागा, संपत्ती मागा, मान सन्मान काहीतरी मागा. तुकोबाऱ्या म्हणले मला याच्यातलं काहीच नको, न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. मला पैसा नको. तुकोबाऱ्या काय म्हणले? मला पैसा नको. आता बसलेली मंडळी जरा जरा नीट लक्ष द्या. पैसा आवडत नाही असा कोण आहे बाबा इथे? त्याने हात वर करा. माझाच हात वर येऊ काय? पण मी सांगतोय बरं का, तो हात नाही माझा, नाही तुम्ही वेगळा अर्थ काढशाल. काय सांगता? पैसा आवडत नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला पैसा. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? तवा शांत होतो. नाही तर पैशाचा मागा असतो ना. हो, म्हणजे पैसा सर्वांना आवडतो महाराज. बघा, एकदा लक्ष्मी माता माहिती आहे ना, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये संवाद चालू झाला. महिला मंडळ नीट लक्ष द्या बरं का. लक्ष्मी माता भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. लक्ष्मी माता भगवान विष्णूला म्हणाली, तुमच्यापेक्षा जास्त किंमत या मृत्यूलोकामध्ये मला आहे. कोणाला आहे? लक्ष्मी मातेला. कोण म्हणली? लक्ष्मी माता. कोणाला? भगवान विष्णूला. काय म्हणले? तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवान विष्णू म्हणले बोलू नको, नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळ आल्यावर सिद्ध करून दाखवते. आणि झालं काय? एका गावातून प्रेत यात्रा चालू होती, प्रेत यात्रा. आणि त्या प्रेत यात्रेवर लक्ष्मी मातेनं पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. चालू काय होती? प्रेत यात्रा. आणि वरून काय झाला? पैशांचा पाऊस. आता पैशांचा पाऊस सुरू झाल्यावर कोण प्रेताला धरून राहीन का? माग बसलेले सगळेजण कशाचं माग? प्रेत दिलं ना सोडून. आता ते जाऊ द्या, ते प्रेताचं जाऊ द्या, मरू द्या. समजा इथंच जर पैशांचा पाऊस सुरू झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? नाही. अहो, तुम्ही कीर्तन ऐकाल का नाही आलंय नंतरचा प्रश्न. मी कीर्तन करीलच. अवघड आहे महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. प्रेतावर पैशांचा पाऊस सुरू झाला. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून, सगळे कशाचं माग? पैशांचं माग. आता नीट लक्ष द्या. लक्ष्मी माता भगवान विष्णूला म्हणाली, बघितले का माझी किंमत? सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून पैसे गोळा करायला लागले. भगवान विष्णू म्हणाले, तुझं खरंय, तुझं खरंय, तुझी किंमत मला कळाली. पण एक जण असा होता, तो पैसा बघून उठूनही बसला नाही आणि त्याच्या मागही गेला नाही. कोण? जमलं मग काय आजचं कीर्तन? कोण? प्रेत. तो प्रेत पैसा बघून उठलाही नाही आणि पैशाचं माग गेलाही नाही.
लक्ष्मी माता म्हणली तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला, त्याच्यात राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. मी एकदा शरीरातून निघून गेलो तुला कवडी मात्र किंमत. एवढं कळलं आजच्या कीर्तनातून तरी लई झालं महाराज. हो, म्हणजे पैसा आवडत नाही असं माणूस नाही. तुकोबाराय देवाकडे पैसा मागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग, फक्त संतांची संगत मला दे. आणि एवढं सगळं मिळण्यासाठी काय पाहिजे? मनुष्य जन्म पाहिजे. म्हणून तुकोबाराय शेवटी देवाकडे मागतात. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आमासी, गुण गाई न आवडी हेचे माझे सर्व जोडी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला. विढाला विढाला. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागतात. नीट लक्ष द्या. मागणारे कोण आहे, कुणाकडे मागतात, काय मागतात? मागणारे तुकोबाराय कोणाकडे मागतात? देवाकडे मागतात. काय मागतात ते आजच्या अभंगात आहे. त्याच्यात पुढे 4 मुद्दे नीट ऐका. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. दुसऱ्याकडे मागण्यापूर्वी आपल्याकडे ते, ज्याच्याकडं मागायचे त्याच्याकडे ते जमलं ना, सोपं आहे. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं, ज्याच्याकडं मागायचे त्याच्याकडं. बरं, ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडे ते स्वतःच असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. असे 4 मुद्दे. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागतात. त्याच्यात परत 3 मुद्दे नीट ऐका. मी तुम्हाला मुद्दे सुरू येणार, फक्त लक्ष द्या. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. बस बस, ते कळलं. ते क्वालिटीवरून कळतं, टाळ्यावरून. पण आता पुढचा मुद्दा ऐका. मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, पण देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुम्ही म्हणाल देव देतो पण घेत नाही ते जर संत असतील तर तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? त्याच्यात मुद्दे असेत. आपलं मागणं वेगळं आणि संतांचं मागणं वेगळं. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही देवळात जाता का? हो, जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर मला सांगणार का? असं मोकळं बोला, म्हणजे मला समजल तुम्हाला किती समजले. बघा, देवळात जाताना तुम्ही काय मागता देवाकडं? त्याच्यात विचार करण्यासारखं काय? काय मागतात? देवा मला सुखी भेळ, सुखी ठेव. आणि असं नीट जरा आवाज येऊ दे तुमचा मला. सुखी ठेव. कोणाला? देवाला, आम्हाला, आणि बाकीच्यांना. म्हणजे आपण स्वार्थी झालो. जे काय पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, धन मला, जे काय पाहिजे ते मला. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी. देवा सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी झालो का नाही? आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. मग काय मागता देवाकडे तुम्ही? बघा, मी नेहमी सांगतो, प्रत्येक जण मंदिरात जातो, देवाला काही ना काहीतरी मागतो. मंदिर भी एक गजब की जगह है. लक्ष द्या. मग इकडे लक्ष द्या. माझ्याकडं मी बघण्यासारखं आहे ना. ते काय, एखादा मुद्दा सुटला की कीर्तन मग तुम्हाला पुढं समजणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. येणारे जाणारे जात राहते, तुम्ही लक्ष द्या. माझा टाइम लय किमती एकतर. नीट लक्ष द्या. मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगताय. बघा, मंदिर ही अशी जागा आहे, मंदिरच्या बाहेर जो भिकारी असतो, भिकारी, त्याचा 1-2 रुपयात समाधान होतं का नाही? पण आतला भिकारी कोटीनच मागत असतो देवाकडं. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? आतला भिकारी. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झालंय मला. मगाशी आम्ही कीर्तनाला येत होतो आणि एका सिग्नलला थांबलो. आता सिग्नलला थांबल्यानंतर एक भिकारी माझ्या जवळ आला. त्याने बघितलं, पांढरे कपडे, कोट बीट, महाराज दिसतोय. त्याने असं आरशा वाजवलं. मी काच घेतली खाली.
तर म्हणला महाराज, म्हटलं बोला. तो म्हणतो 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. आता मी म्हटलं एवढं गातोय, त्याला दिले मी 10 रुपयाची नोट काढली दिली, म्हटलं जा सुखी राहा. ते थोडं पुढे गेलं, परत मागं आलं, मला म्हणला महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मग मी म्हणलं त्याला, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? असती का? अहो असती का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळेच तर भिकारी झालो. अरे भिकाऱ्यांचं पण अवघड काम आहे महाराज. बघा विषय निघला म्हणून सांगितलं तुम्हाला. म्हणजे बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं महाराज, पण आतला भिकारी कोटीनेच मागत असतो महाराज. बघा भिकाऱ्याचं वर्णन नाही का, भिकाऱ्याचं वर्णन नाथ महाराजांनी भागवतात केले. नाथ महाराजांनी भागवतात वर्णन केले. खरा भिकारी कोण? बघा, ऐके दरिद्राचे लक्षण. सोपं आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला अर्थ समजेल. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. आत्ताशी करंट लागला बुवा तुम्हाला. हो, खरा भिकारी कोण आपला विषय चालला होता. मग आपला विषय होता की संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता, जगाकरिता. बघा ते प्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. हो, नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणे बरं का, समाजाकरिता, स्वतःसाठी नाही. एकनाथ महाराजांचं मागणे बघा, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. एकनाथ महाराजांचं मागणे, प्रेमाविन नाही. आणि आज आपल्याकडे काय नाही, समाधानच नाही. काय समाधान आहे आपल्याकडं? इथं बसलेली अशी कोण बाई आहे, तिने हात वर करा, जिला असं वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. बघते का मागं वळून, बघते का काय हात वर करता माऊली? आता सगळ्यांनाच माहिती तुमचं शेजार कोण आहे. समाधान, मनाला समाधान
नाहीये महाराज. दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं सध्या आपल्या मनाला वाटत नाही वाटत महाराज. माणसाला समाधान नाही. हो, आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, एकदम प्रसिद्ध वाक्य. एक वेळ माणसानी मळकं असावं, मळकं. ओ खुटाळवाडी, माणसानी मळका असावं पण झळकं नसावं. अजिबात नाही महाराज. मळ साफ होतो तुमचा मळ. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन आला, घडी पावडर, आता तर वॉशिंग मशीन आहे, मळ सगळा साफ. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असं. आज माणसाचं मन समाधानी नाही. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन, याच्या छातीतच चमक आली. अहो बघता काय माझ्याकडं, मेल ती. आणि मेल्यानंतर मग बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हा, एक घेणं त्यानं फुकट मेलं ना, काय काम नाही धाम, उघड्या अंगाला घामच घाम. काम उगाच मेलं ते. का मनाला काय नाही समाधान. माणसाने कसं पाहिजे, समाधानी वृत्ती पाहिजे माणसाची. हो, जळावू नये, समाधानी असो. आपण समाधानी नाही आजकाल महाराज. हो, प्रमाणे बघा, ठेविले अनंते आणि पुढं काय, चित्ती असू द्यावे समाधान. माणसाने समाधानी राहो महाराज. हो, प्रेमाविन नाही समाधान. नाथ महाराजांचं मागणे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. मग संतांचं मागणं समाजाकरिता, आपलं मागणं स्वतःकरिता. आपण काय झालो, स्वार्थी. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. मग तुम्ही काय मागता देवाकडं, बस समाधान तुम्ही इथून पुढं मागणार कीर्तन ऐकल्यावर. आता मग आता पुढचा मुद्दा ऐका. माणूस काय झाला, स्वार्थी. बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. दुकानदार, सगळ्यात जास्त दुकानदार चांगला कोणता, दुकानदार सगळ्यात चांगला कोणता, उधार देणारा. बघा आलं का नाही, मी प्रॉपर उत्तराची वाट बघत असतो मी, त्याशिवाय पुढे जात नाही. वायरमॅन चांगला कोणता, आता तुम्ही सगळं पटापट बरोबर उत्तर देणार तुम्ही. वायरमॅन चांगला कोणता, फुकट काम करणार म्हणतात. पोरांनो, शिक्षक चांगला कोणता रे, सुट्टी देणार, बिना मारता शिकवणार. म्हणजे आपण काय झालो, स्वार्थी. स्वार्थी माणूस देवाला आवडत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो बघा, संत स्वार्थी नसतात. स्वार्थी कोणी, आपण आहे. म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात, अभंग म्हणतात. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण या शब्दाचा अर्थ काय, जे बोललं ते कधी खरं बोलायचं, बोललं तसं वागायचं नाही, त्याचंच नाव काय, भाषण. पण संतांचं तसं नसतं. आधी करतात आणि मग बोलतात महाराज. हो, आणि बोललं तसं वागतात. बोले तैसा त्याची वंदावी पाऊले महाराज. मग संतांचं जे मागणं आहे ते वेगळं, आपलं मागणं वेगळं. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाकडे दान मागतात. काय मागतात ते अभंगाचं पहिलं,
त्या गायकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. वा वा वा. मला सांगा, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? सोपं आहे का? सोपं नाही महाराज. त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जातं, 6 वर्ष जातं, वर्ष नुसतं सा लावायला. सोपं नाही महाराज. हे मृदुंग वाजवणं सोपं आहे का? सोपं नाही महाराज. त्याच्या मागं कष्ट आहे. हो, 10 वर्षाचं तप असतं त्याच्या मागं, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं महाराज. सोपं नाही. पण ते जाऊ द्या, मरू द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. आता आमच्या सगळं महाराजांकडे जर पाहिलं तुम्ही, हे सगळे टाळकरी, गायक, वादक, मला असं पाहिलं, तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे. मला दिसू द्या, ते दिसू द्या की मला त्यांनी कीर्तन दिलं त्यांचं तुम्ही वाटतं का नाही बाबा? महाराज बघितलं का? वाटतं का नाही महाराज लोकांची लई मजा आहे? थोडं तरी मनात सगळ्यांना वाटतं महाराज लोकांची लई मजा आहे बाबा. मस्त गाडीत फिरायचं, लोक पाया पडणार, खायला घालणार, पैसे देणार, मजाच मजा महाराज लोकांची. पण मी एक वाक्य सांगू तुम्हाला, बसणारी मंडळी. रॉकेट माहितीये का? रॉकेट तुम्हाला पोरांनो, रॉकेट कुठं उडतं? वर म्हणजे कुठं? आकाशात. आकाशात रॉकेट उडतं का नाही? आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय हो? बसा बाबा. काय रॉकेट उंच उडतंय? आपण काय म्हणतो? रॉकेट काय उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटला माहित का? तुम्हाला माहित? कोणाला माहित? कोणाला? रॉकेटलाच माहित नाही. तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटणार महाराजांची लई मजा, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही होय. सोपं आहे काय? एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना कोणाचीच नाही. त्याला मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती? 8च दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायले देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. काही नाही, फक्त गाडीत बसायचं 8 दिवस. तो म्हणलं ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, दिवस रात्र गाडीतच महाराज. असं वैतागलं महाराज 8 दिवस ते. 9व्या दिवशी त्यांनी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वौंडा जावे त्याच्या वौंडा पाण्यातला मासा झोपगे तो पैसा जावे त्याच्या वंशा देवा गोरे झोपगे तो पैसा जावे त्याच्या वंशा देवा जावे त्याच्या वंशा. तेव्हा समजून तुम्हाला. सोपं नाही महाराज, त्याचं मग कष्ट भरपूर महाराज. विषय निघाला म्हणून सांगतो. गाडीचं 6 महिन्यामध्ये 30 ते 35 हजार किलोमीटर रनिंग. किती? 30-35 हजार किलोमीटर रनिंग गाडीचं 6 महिन्यात. दिवसही गाडीत, रात्रही. घरी जायची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. महिला मंडळ कुकर माहिती? कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही गाडीत रोज शिजवतो महाराज. सकाळ संध्याकाळ, झोपही गाडीत, सगळे गाडी. सोपं नाही महाराज. हो, म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे कष्ट आहे महाराज. म्हणून एखादी चाल आवडली टाळ्या वाजवत जावा, एखादा बोल वाजवला टाळ्या वाजवत जावा. महाराज आवडला महाराजांनी बोललेलं आवडलं तर काय. सुंदर असं वातावरण महाराज. आजचं कीर्तन जर पाहिलं महाराज, हो, तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
हे आनंद मिळण्यासाठी स्वर्गातील देव इच्छा व्यक्त करतात, पण त्यांना मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, त्यांना आनंद मिळत नाही. मिळतो कोणाला? आपल्याला. आपण आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, इथं नाचलं पाहिजे. आपण कुठं नाचतो? आपल्या मनाला प्रश्न विचारा. हे सांगायची गरज नाही. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हो, हा आनंद आहे महाराज. हा आनंदामध्ये आपण सर्व सहभाग आहोत महाराज. हो, आजच्या अभंगामध्ये तुकोबराय देवाकडे मागतात. काय मागतात? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू देऊ नको, तुझा विसर पडू देऊ नको. शब्दाची सुरुवात पहा. हेची, हेची म्हणजे काय? हेच, याच्यापेक्षा दुसरं वेगळं नाही. हेच जसं एक प्रमाणे बघा, हेची व्हावी माझी आणि जन्मोजन्मी हेची थोर भक्ती आवडते देवा. मग हेची म्हणजे हेच, याच्यापेक्षा दुसरं नाही. एवढंच दान दे मला. काय? तुझा विसर पडू देऊ नको महाराज. देवाकडं काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि देवाचा एक नियम आहे, देव अगोदर घेत असतो नंतर देत. आणि आपलं काय? नुसतं मला दे. देव अगोदर घेतो मग नंतर देतो. घेसी तेव्हा देसी, नाहीसा असशी उदार. देव अगोदर घेत असतो. मग तुम्ही म्हणाल देव अगोदर घेतो ना, चला उद्या देवाला 5 किलो पेढे, उद्या देवाला 5 किलो पेढे, हो, 1 पोत नारळ. लईच देव वैतागला असेल तर बकरू. देव जर म्हणला कांद्याच्या गोणी सकट बकरू, कांद्याच्या गोणी सकट. देवाला तसलं काय लागत नाही. तुम्ही देणार पेढे, देव खात नाही. तुम्ही देणार नारळ, देवाला घेणं देणं नाही. देवाला जे पाहिजे ते आपल्याकडं नाही, आणि आपल्याकडे जे आहे ते देवाला लागत नाही. मग देवाला काय पाहिजे? देवाला पाहिजे आत्मीयता, देवाला पाहिजे शुद्ध भाव, आणि देवाला पाहिजे शुद्ध अंतकरणाने केलेलं नामचिंतन. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाचे. मग भाव महत्वाचे. भाव पाहिजे. आपला भाव देवावरती नाही. मग देव प्रसन्न सुद्धा होतो, फक्त मागायचं कळलं पाहिजे. आपल्याला मागायचं कळत नाही. हो, एकदा सासू सुनाला देव प्रसन्न झाला. महिला मंडळ नीट आहे का? सासू सुनाला, तुम्हाला काय बोलायचं नाही का? रुसलेत का फुगलेत? सासू सुनाला देव प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देवानी अट घातली. अट बघा काय? सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे सुननी समजा मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? मग तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. बघा बरं का, आता सून म्हणली दिवसभर काम करायचं, मरमर करायची, आणि मी मागितलं त्याच्या डबल सासूला. काही नाही आहे हा. पण ती सून हुशारच होती. कशी होती? कशी होती? हुशार होती. कुठली होती? तुम्हाला कसं काय कळलं? खुटाळवाडीचीच होती ना. आणि खुटाळवाडीच्या सुना म्हणा ना, हुशारच ना. तुम्हाला काही शंका आहे का? नाही, हुशारच मारा. ती हुशार, सून हुशार, सून हुशार. सून म्हणली ठीक आहे देवा, कळली तुमची आठ. मला सांगा किती वरदान आहे, किती वेळा मी मागू शकते? देव म्हणले 3 वर आहे, 3 वेळा तू मागू शकते. जरा विचार करून मागा. सून कशी होती? एवढं विसरायचं ना शेवटपर्यंत. सून म्हणली ठीक आहे देवा, पहिला वर मला असा द्या. देवा, पहिला वर मला असा द्या, मला एका डोळ्याने आंधळी करा. ज्याला समजलं नाही डबल महाप्रसाद घ्या. सासू 2 डोळे. आंधळी झाली, दिसानच तिला काय. आता देव होते, देव म्हणले ततच तू. आता राहिले किती? 2. पण सून कशी होती? कुठली होती? खोटाळवाडीची. ते हुशारच. ते म्हणले देवा दुसरा वर.
दुसरा वर मला असं द्या, मला एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली, चालताच येईनी तिला. देव म्हणले ततच तू. आता राहिला शेवटचा एक वर. सोन कशी होते. हा कुटाळवाडीची हुशारच ना ती. आता तर तुम्हाला शंकाच राहिली नसेल, हुशारच निघाली ती. तरी देव म्हणले शेवटचा जरा विचार करून माग, परत चान्स. पण ती हुशारच. ती म्हणली देवा शेवटचं वरदान आहे, विचार करून मागते. मला असा वर द्या, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका दिल्यागत, उग आपलं उग असं दिल्यासारखं, त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माय ग. देव प्रसन्न झाला, मागायचं कळलं. हे असं मागतात का देवाकडे? देवाकडे कुठं असं मागतात काय? आता तुमचं हे मंदिर कुठले? महादेवाचं. म्हणून आता एक तुम्हाला परत एक उदाहरण देतो, फक्त नीट लक्ष देऊन ऐका बरं का. देव प्रसन्न झाल्यावरती मागायचं कळ एक तर होतच नाही, त्या आता विचार सोडूनच द्या. पण जरी झाला महादेव प्रसन्न झाले. तिघा मित्रांना महादेव पटकन प्रसन्न होता, कारण शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित. महादेव प्रसन्न झाले. 3 मित्र ते अशी जेडी कुठले, हा ते विसरायचं. आणि प्रसन्न झाल्यानंतर महादेव म्हणले मागा तुम्हाला काय पाहिजे. त्यातला एक मित्र म्हणाला देवा एक तर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. महादेव म्हणले माग बाबा. तो म्हणला असा करा देवा, चिंचची झाडं 1 कोट. नीट लक्ष देऊन आहे का. चिंचची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. झाडं किती आणि प्रत्येक पानाला माल झाला किती, ते तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. इथे टाइम नाही आपल्याला. आता महादेव भोळे दैवत तथास्तु प्रसन्न झाले होते, म्हणले तथास्तु. आता राहिले 2. दुसऱ्याला म्हणतात महादेव मग तुला काय पाहिजे. तो म्हणला देवा एक तर मला नकोच बाबा. आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसा गप्प बसन, मागतो. तो म्हणला देवा असं करा, ती चिंचेची झाडं कापा, चिंचेची झाडं कापा. हो त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्यांची कपाटं बनवा, ते नोटा तोडा, कपाटात घाला, कुलूप चावी फक्त मायक द्या. आता महादेव भोळे दैवत काय म्हणले तथास्तु. आता राहिला 3रा. तो कसा होता, हुशार होता. कुठला होता, कुटाळवाडीचा होता. हुशारच ना तो म्हणला देवा एक तर मला नकोच, पण त्या दोघांनी मागितलं. म्हटलं मी कसा शांत बसू, मी मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा देवा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत, नीट आहे का बरं का, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहे त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावा आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. म्हणजे देव प्रसन्न झाला. पण मागायचं काय कळलं, दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं चांगले का, अजिबात नाही. मला मागावं पण चांगलं मागावं का नाही. म्हणजे मी का सांगितलं तुम्हाला, संतांचं मागणं वेगळं ना आपलं मागणं वेगळं. मग फरक तुम्हाला सांगण्यासाठी हा दृष्टांत सांगितलं. संतांचं मागणं समाजाकरिता, आपलं मागणं एकतर स्वतःकरिता, नाही तर दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून केलेलं मागणं हे आपलं मागणं. मग आपल्या मागण्यात फरक आहे, संतांच्या मागण्यात फरक आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबरा आहे.
गुण गाई न आवडी हेचे माझी सर्व जोडी. देवा जर तू मला दान दिलंस, कुठलं दान? गेलं बॉम्बला कीर्तन. कुठलं दान? तुझा विसर पडू देऊ नको. हे जर दान तू मला दिलं तर देवा मी तुझं गुण आवडीनं गाईन. हो, आपण कसं गातो मग हे सांगितलं ना मी, कसं सवडीनं. आपली भक्तीच वेगळ्या प्रकारची महाराज, आपली भक्ती वेगळ्या पद्धतीची भक्ती महाराज. बघा, भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे आहेत, नीट लक्ष द्या. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. आता नीट लक्ष द्या. अर्थ जो भक्त असतो ना, संकट पडलं की त्याला देवाची आठवण येते. तोपर्यंत येत महिला मंडळ, तोपर्यंत येत. संकट पडलं तरच आठवण, नाहीतर आठवण नाही. बघा, अंगाला आला ताप, देवा तू माझा, आणि अंगाचा निघून गेला ताप. कोण म्हणलं? देवा मी तुझ्या. म्हणजे ह्याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ. ज्याला फक्त संकट पडल्यावर आठवण येते. कोठे गुंतलासी द्वारके जाराया, वेळ का सकळा लाविला. हा बघा, तुम्हाला सोपं उदाहरण देऊ का तुम्हाला? बघा, एखादा व्यक्ती, बसणारी म्हणजे नीट आहे का, एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे बरं का. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे आणि रात्रीचा पाणी भरायला गेला आणि जर अचानक लाईट गेली, लाईट, आणि तो व्यक्ती एकटा घरी यायला निघाला रात्रीचा, कसा येईल? घाबरत घाबरत येईल ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला. राम 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 राम. कोणाला पाणी बिनी काय? ते बाबा इथपर्यंत आले असे. ऐकून ऐका ऐका, ठीक आहे ना, समोरचे बसलेले. हा, म्हणजे थोडं कुठं झाडापानांचा आवाज आला. राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार. याला कुठलं भक्त म्हणतात टाळकरी मंडळी? कुठला भक्त याला म्हणतात? अर्थ भक्त. ज्याला भक्त संकट पडल्यावरच आठवण येते, तोपर्यंत येत नाही. हे एवढं समजून सांगण्यासाठी मला एवढं करावं लागलं. म्हणजे हा झाला अर्थ भक्त. दुसरा अर्थार्थी जो भक्त पैशांसाठी देव देव करतो. तिसरा भक्त तो जिज्ञासू, जो दुरून पाहतो. मंडपात बसणार, मंडपात येणार, दुरून पाहणार काय चाललंय आतमध्ये, पण आतमध्ये बसणार नाही, त्याला जिज्ञासू भक्त. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त तो ज्ञानी भक्त. असे 4 प्रकारचे भक्त आहेत. आणि ते भक्त भक्ती करतात. ती भक्ती 2 प्रकारची, नीट लक्ष. एक असती भक्ती डोळस आणि एक असते आंधळी. आपली जी चालली ती काय कॉन्फिडन्सनी सांगतात आंधळी. आपली डोळस नाही, आपली आंधळीच. माझी सुद्धा आंधळी. तर देवाला जी भक्ती आवडते ती आपल्याला जमत नाही महाराज. आपली भक्ती आंधळी. आंधळी भक्ती कशी असते सांगू तुम्हाला? महिला मंडळ सांगू का? सांगू का?
हा मग असं म्हणा ना. कढीपत्ता माहितीये कढीपत्ता? हा मग असं म्हणा ना. झाडावर असा हिरवा, आता तुमचा आवाज शेवटपर्यंत आला पाहिजे मारा, हे कोणी बोलणार नाही, तुमचाच आवाज आला पाहिजे बरं का, कारण तो दुष्टांत तुमच्यावरच आहे, तुम्हाला समजन पटकन. नीट आहे का? कढीपत्ता माहितीये का? झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. कढीपत्ता शब्द मोठ्याने मानायचा, म्हणजे इथं सगळ्यांना आवाज येईल. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला आणि जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलं कोण? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो, पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा तो कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले, लसूण. तुम्हाला अनुभव वाटत? कढीपत्ता म्हणला बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय, पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. आवाज आला पाहिजे बरं मला. कढीपत्त्याला असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून, असं बोंबललं कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं कोण? कढीपत्ता. वरून मिरची. अहो ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं, जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं काय? मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता ना प्रॉफिट. हे आपली भक्ती, आंधळी भक्ती, निवळ आंधळी. हो. भक्ती कोणती केली पाहिजे? तुकोबार एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात. हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते, हेच थोर भक्ती आवडते, हेच थोर भक्ती आवडते, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा. ओ संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संसाराची, ठेविले आनंद दैसेचे रहावे, ठेविले आनंद दैसेचे रहावे. संकल्पाविमय संसाराची, संकल्पाविमय संकल्पाविमय संसाराची, ठेविले आनंद दैसेचे रहावे, ठेविले आनंद दैसेचे रहावे, दैसेचे रहावे, दैसेचे रहावे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पाविमय संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम देवाच्या चरणी वळवणे हीच थोर आणि आवडती भक्ती. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. कोणीच सांगितलं नाही की द्या संसार सोडून. संसारावरचं जे प्रेम आहे ना, प्रेम ते थोडं कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ती भक्ती आपल्याला समजली पाहिजे. ती भक्ती कुठली? डोळस भक्ती. आपण कुठली करतो? आंधळी भक्ती. मग तुकोबाराय देवाकडं दान मागतात, मला विसर पडू देऊ नको. डोळस भक्ती. तुझा विसर पडू देऊ नको, आणि जर विसर पडू दिला नाही तर मी तुझ्या गुणांचं गुणानुवाद आवडीनं गाईन आणि हेच माझी सगळी जोडी, याच्यापेक्षा दुसरं मला काही नको. मग तुकोबारायांना देव म्हणले पैसा मागा, संपत्ती मागा, मान सन्मान मागा, प्रतिष्ठा मागा, काहीतरी दुसरं काहीतरी मागा, पण तुकोबाराय म्हणले याच्यातलं मला काही नको. सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. हो, आम्हाला त्यातलं काही नको. आता आपल्याला जर म्हणले असते देव की दुसरं काहीतरी मागा, आपण असं मागितलं असतं की आपली लिस्टच संपली नसती. हो, बघा कलियुगामध्ये सगळं काय चाललंय याला कारण, आता बोलत जा, सगळं काय चाललंय याला कारण पैसा.
हो, सगळं चाललंय याला कारण पैसा. पैशामुळं सगळं चाललंय. आज रक्ताची नाती तुटली कारण आवाज येऊ दे बरं का मला. रक्ताची नाती तुटली कारण प्रेमाची माणसं दुश्मन झाली कारण दोन मित्र एका ताटात जेवणारे एकमेकांचं तोंड बघत नाही कारण हो, चोरी, दरोडा, खून, कीर्तन, सगळं चाललंय याला कारण पैसा. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला बसणारी मंडळी, बघा बरं का पट्टे का. पापाची लक्ष्मी धोका दिल्याशिवाय राहत नाही आणि नीतीची लक्ष्मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पापाची लक्ष्मी तुम्ही कशी वापरा, कुठूनही आणा, धोकाच महाराज. आणि नीतीची थोडीच कमवा, पण कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. हो, पैसा काय हो, आज आहे तर उद्या नाही. कमवलं तर पाहिजेच महाराज, पैशाशिवाय काही चालतंय का. आता आजचा कार्यक्रम आहे बिन पैशाचा आहे. आजचा महाराज बिन पैशाचा आहे नाही ना, मग बरे. पैशाशिवाय काय महाराज, काही नाही. सगळं चाललं याला कारण पैसा. मी नेहमी एक वाक्य सांगतो, पैसा म्हणजे देव नाही. पैसा म्हणजे पण देवापेक्षा पण कमी नाही. हो हो, फक्त योग्य रीतीने कमवा, योग्य नीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा. हो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेची करी. पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा महाराज. सब पैसे के भाई दिल का साथी, कबीर महाराज सांगतात. पैसा असल लांबची सुद्धा जवळ येतात, आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या जवळची पण लांब जातात. हो, पैसा कमवला पाहिजे, पण योग्य मार्गाने कमवलं पाहिजे, योग्य नीतीने कमवलं पाहिजे, योग्य गतीने कमवलं पाहिजे. हो, पैसा कमवलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. दुसरी गोष्ट, आता न लगे मुक्ती धन संपदा, पण काय दे मग मला, संत संग देई सदा. संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. वाक्य नीट लक्ष द्या. संगतीला किंमत आहे, संगत. आपण रोज कोणाच्या संगतीत आहे याचा जरा विचार करा. कारण आज लोक जे आहेत घडवण्यापेक्षा बिघडवण्याच्या मागच असतात. म्हणून संगत किंमत जरा लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतात आपले स्टेटस बघून मैत्री करा, आपली स्टेटस बघून मैत्री करा. पण मी तर म्हणतो मैत्री गरिबासोबत करावी. मैत्री गरिबासोबत का, नीट लक्ष द्या. श्रीमंताच्या घराबाहेर उभं राहून त्याची वाट बघत बसण्यापेक्षा घरी बोलून हक्काने चहा पाजणारा गरीब मित्रच बरा महाराज. त्यांना माणुसकी असते महाराज. श्रीमंताकडे माणुसकी बिनुसकी काय नसते महाराज. हो, माणुसकी गरीबाकडे असते महाराज. हो, गरीबाची मैत्री कधी पण चांगली महाराज. संगत चांगल्या माणसासोबत करा जीवनामध्ये. कारण माणसाचं जे आयुष्य आहे ते घडतं संगतीनं महाराज. बघा, 200-400 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो, पार्टी देणारा मित्र नसतो. सुखाच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये जो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो आपला खरा मित्र महाराज. युद्धाला जाताना ढाल कुठं असते, ढाल पाठीवर, आणि युद्ध करताना पुढं. ते ढाल म्हणजे आपला मित्र. सुखाच्या प्रसंगात पाठीशी असावा, पण दुःखाचा जेव्हा डोंगर कोसळतो तो वार सहन करण्यासाठी, दुःख सहन करण्यासाठी समोर असावा आपला मित्र. तो आपला खरा मित्र महाराज. असे मित्र जीवनामध्ये ठेवा ना, आशांच्या संगतीत राहा महाराज. तुकोबाराय म्हणतात मला संतांची संगत दे. हो, हे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काय दे, संतांची संगत दे. हेच अभंगाचं 3रं चरण. वा वा.
आवडलं की लगेच टाळ्या वाजवायचं. त्याला काय टॅक्स नाही, टोल नाही, काय नाही, GST नाही, आपलं वाजवायचं, फ्रीमध्ये येते. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, मला संतांची संगत दे महाराज. म्हणून सप्त्याला आलं पाहिजे. तर संगत कशी आहे? चांगली आहे महाराज. ऐकायला कसं भेटतं? चांगलं ऐकायला भेटतं, संगतीत चांगलं राहतं महाराज. संत संग दे सदा. म्हणून या सप्त्याच्या निमित्ताने महादेवाकडं फक्त एकच मागणी. आज मागणी परे का नाही, अभंग शेवटचा दिवस आहे, जागराचं कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनाच्या निमित्ताने देवाकडे एवढंच मागायचं, हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे मागायचं महाराज. एवढंच देवाकडे मागायचं. मागणी पर प्रकरणातील अभंग. देवाकडे मागताना काय मागायचं? शेतकरी वर्ग सुखी होऊ दे महाराज. हो, शेतकरी वर्ग सुखी झालाच पाहिजे. का? बघा, तुम्ही एखाद्या दुकानदाराशी दोस्ती करा, कापड दुकानदाराशी, आणि त्याला म्हणावा एखादा मीटर कापड दे ना फुकट, देईल का तो? किती मैत्री असं म्हणावे, दे एखादं मीटर कापड फुकट, देईल? नाही देणार. भरते जाऊ द्या. महिला मंडळ, सोनाराशी दोस्ती करा. अर्धा ग्राम एखादा अर्धा नाही, हा देणारच नाही, उभं सुद्धा करणार नाही तुम्हाला. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा, त्याला म्हणा 1-2 किलो कांदे दे. 1-2 किलो काय म्हणून 55 किलोची गोण घेऊन जाय, हा म्हणणारा फक्त शेतकरी आहे महाराज. शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचंच नाही महाराज, उदार अंतकरण महाराज. म्हणून शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे महाराज. हो, कारण शेतकरी हा कष्टानं जगतो महाराज. कशाने जगतो? कष्टानं. म्हणून नेहमी सांगतो, कष्टाचं खाऊ, फुकटचं खाऊ नाही. आणि शास्त्रात असं वर्णन केलंय, देवाचं, भावाचं आणि गावाचं कधी फुकट खाऊ. ज्याने देवाचं, भावाचं आणि गावाचं फुकट खाल्ले महाराज, इतिहास तुम्ही तपासून पहा, त्याचं वाटोळच झाले. देवाचं, भावाचं, गावाचं फुकट खाऊ नाही महाराज. हो, फुकट कधी कोणाचं खाऊ नाही महाराज, कष्टाचं खावं. हो, दुसऱ्याची हडप करून संपत्ती आणि त्याच्यावर पोचलेली संतती मनुष्याला कधीच सुख देऊ शकत नाही. हो, दुसऱ्याचं बळकवलेलं अख्खं रान पिढ्यानपिढ्या माणसाला सुखाची झोप झोपू देत नाही महाराज. म्हणून कष्टाचं असावं. हो, आणि तिसरी गोष्ट, कष्टाने कमवलेला पैसा एखाद्याला देताना जरा विचार करून द्या. पैसा उधाराने द्या उधार, मित्र असेल, जवळचा असेल द्या, पण जरा विचार करून द्या. कारण आपलाच पैसा आपल्याला नंतर भिकाऱ्यासारखं मागावं लागतो. आणि उसने घेणारा मात्र शेट बनून तारीख देतो पुढच्या आठवड्यात, देतो पुढच्या महिन्यात, अजूनपर्यंत काय दिले? असे बरेच जण असतील इथं. आपला पैसा देताना म्हणून म्हणतो विचार करून द्या. कष्टाचा आहे ना, घामाचा आहे ना, विचार करून द्या. एखाद्याला आला राग येऊ दे, राग कष्टाचा आहे. देताना 10 वेळा विचार करा महाराज. कारण पैसा कमवायला जे कष्ट लागतं ते घेणाऱ्याला माहीत नसतं. आणि घेणाऱ्यानंतर देणारा जो असतो त्याला किती मागं खेपा घालावं लागतात त्याच्या मागं ते त्याच्याशिवाय दुसऱ्याला माहीत जावे त्याच्या वंशा देवाकडे. म्हणून आपण आता बरेच जणांना लिंक लागली, पण बोलावं कसं?
हां, मग नीट लक्ष द्या. आपला पैसा विचार करून कमवा. हां, विचार करून द्या. आणि कष्टाचा पैसा आहे महाराज, फुकटचा पैसा नाही, विचार करून दिला पाहिजे महाराज. म्हणून जीवनामध्ये पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, योग्य रीतीने कमवा. शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे. हो, हिंदू धर्माची गाय वाचली पाहिजे. हिंदू धर्माची गाय ही आता राजमाता आहे, तिला राजमातेचा दर्जा दिलाय. गाय आपण वाचवली पाहिजे. हो, हिंदू धर्म टिकू दे. हिंदू धर्माची जनजागृती आपणच केली पाहिजे ना. हां, कधी आपण आपल्या मुलांना म्हणतो का चल आरतीला, चल भजनाला, चल कीर्तनाला म्हणतो का? उलट आपण त्याला म्हणतो तू अभ्यास कर, याच्यात लक्ष घालू नको. याच्यात लक्ष घालायला आम्ही आहे. अहो, आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शिकवलं पाहिजे. मकर संक्रांती काय असते, गुढीपाडवा काय असतो, संतांची पुण्यतिथी काय असते. हो, हे कोणी शिकवलं पाहिजे? आपण शिकवलं पाहिजे महाराज. हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपण केली पाहिजे. आणि सुधारणा ही घरापासून झाली पाहिजे. लोकांना सांगून काय फायदा आहे? सुधारणा कुठून झाली पाहिजे? घरापासून झाली पाहिजे. कारण आज जे संकट आहे ते माणसांवर नाही, आज संकट धर्मावर आहे. म्हणून हिंदू धर्म टिकला पाहिजे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फळकली पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे. आणि आज माणसं हसत नाही. आज सध्या कीर्तनाचं सोडून उद्यापासून बघा तुम्ही, हसतच नाही. आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. जो मोकळ्या मनानं हसत नाही ना, अटॅक मारस. तुम्ही बातम्या वाचता का नाही पेपरात? आता मोबाईलला बी बोल, 25 वयात अटॅक, 30 वय. अहो, हे काय अटॅक येण्याचं वय काय? हा, अटॅक येण्याचं वय काय? तुम्ही बघा पूर्वीचे लोक, आता अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिलं, पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो. तुम्ही पूर्वीचे लोक बघा, 2 बैलगाडी, 2 बैल 1 गाडी, शेती, याच्यावरती समाधानी असायचे. जास्त हाव पैशांची नाही, समाधानी आयुष्य जगायचे. त्या काळात जास्त दवाखाने नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? हा, माणूस कसे होते? समाधान. पैशांची जास्त हाव नव्हती. आणि आज काय झाले? माणसाला काय नाही, समाधान नाही. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, अटॅक. आणि अटॅक येण्याचं दुसरं कारण म्हणजे आज संवाद झालाय. संवाद झालाय कारण प्रत्येकाच्या हातात आलाय मोबाईल. मोबाईलमुळं असं झालंय महाराज, मोबाईलमुळं आता घरात संवादच राहिला नाही. एकमेकांसोबत कोणी बोलतच नाही. हो, एक जण ह्या बेडरूममध्ये, एक जण हॉलमध्ये, व्हॉट्सअपवरच बोलतात. जेवण तयार झालंय, जेवायला बसा. एक जण म्हणतो बाहेर जेवून आलोय, तू जेवून घे. सगळं मोबाईलवरच. संवाद झालाय कमी, मोबाईलमुळं संवाद झालाय कमी. दुसरं कारण, मोबाईलमुळं रात्रीची झोपच येत नाही. रात्रभर झोपत नाही, नुसतं फोनवर. काय करतात त्यांचं त्यांना माहिती. तिसरी गोष्ट, मोबाईलमुळं माणसं झाले एकलकोंडी. त्यांना फक्त प्रायव्हसी पाहिजे, मोबाईल आणि ते, दुसरं नको. आणि चौथी गोष्ट आहे महाराज, मोबाईलमुळे मानसिक संतुलन बिघडलंय माणसाचं. या 4 गोष्टी मोबाईलमुळे होतात. माणसं हसत नाही, फक्त मोबाईलमध्ये लक्ष. म्हणून जरा हसा महाराज, हसलं पाहिजे. कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात. आणि गर्दीत बसणार कसं काय? गर्दीत घुसता येतं. म्हणून हसत जा महाराज, प्रेमाने आनंदाने हसा महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. मुक्ती नको, प्रतिष्ठा नको, मान नको, सन्मान नको, मला काय दे, संतांची संगत दे. हे कोणाचं मागणं? तुकोबारायांचं मागणं देवाकडं. आपलं मागणं वेगळं आहे महाराज. समजा महिला मंडळ तुम्हाला देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण समजा झाली, आणि ती देवी प्रसन्न झाली. देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तुमच्याशी कोण बोलती? शेवटचे 10 मिनिटं नीट लक्ष देऊ नका बरं का. तुमच्याशी कोण बोलती? देवी बोलती. देवी म्हणली बोल भक्तीनबाई बोल. तो अतिशय 4 गुरुवार एकदम चांगल्या प्रकारे केले. एकाही गुरुवारी नवऱ्याच्या पाया पडली, एकाही गुरुवारी सासऱ्याला आंघोळीला गरम पाणी काढून दिलं,
आठवड्यात भावांच्या 2 वेळा मारामाऱ्या. तू खरी भक्तीनेस बोल, तुला काय पाहिजे. आता तुमच्याशी कोण बोलती? देवी बोलती. आणि देवी म्हणली, बोल भक्तीन बाई, तुला कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचंय का नरकाला जायचंय? आता बोला भक्तीन बाई पटकन, तुम्हाला कुठं जायचंय? तुम्ही फक्त बोला, मी स्वतः तुम्हाला नेऊन घालणार. फक्त बोला. त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा आणि फक्त बोला. कुठं जायचंय तुम्हाला? वैकुंठाला जायचंय. वैकुंठाला बोला पटकन, वैकुंठाला जायचंय. आता पटकन नीट ऐकायचं. वैकुंठाला जाण्यासाठी तप करावं लागतं. काय करावं लागतं? तप. तपाचे प्रकार आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्याने एकही तप होणार, म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची. पहिला मुद्दा संपला. आता राहिला स्वर्ग नरक. बोला पटकन, कुठं जायचंय? बोला बोला, आपला टाइम कमी आहे, ट्रेन सुटन पटकन. स्वर्गाला जायचं. जायचंय का स्वर्गाला? आता नीट लक्ष द्या. स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करावं लागतं. काय करावं लागतं? पुण्य. बरं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं? बोला पटकन, कुठं? आणि एकदा का पुण्य संपलं तुम्ही परत कुठं? इथं मृत्यू लोकात. त्याला ओवी आहे. मग त्या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. म्हणजे जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्गात. पुण्य संपलं मग जायचं कायला? मग स्वर्गाला जाऊ शकत. आता बोला पटकन. बरं, राहिलं नरक. आता नरकाला जाण्यासाठी काय करावं लागतं? पाप करावं लागतं. पण तुम्ही कीर्तनाला तर बसताय, आलेल्या पाहुण्यांचा आदर तिथ्य करताय, जेवायला घालताय, तुळशीला पाणी देताय, सगळ्यांशी प्रेमानं. हे पुण्य झालं का पाप? मग तुम्ही नरकाला जाणार कसे? मग तुम्ही नाही वैकुंठाला जाऊ शकत. नीट ऐका बरं का. आता नाही वैकुंठाला जाऊ शकत, नाही स्वर्गाला जाऊ शकत, नाही. मग एका मिनिटात उत्तर द्या, तुम्हाला नक्की जायचंय कुठं? कुठं जायचं यांनी? ते म्हणतात कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. माणसाने घरात चांगलं राहिलं पाहिजे, पती पत्नीने प्रेमाने राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं पत्नी. पण मागचं चाक जरा भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन, मागच्याच चाकाला म्हणून ते थोडं भाव खातं. मग मला मागच्या चाकाला सांगायचं भाव खायची गरज का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलन्स महत्वाचा आहे, समतोल महत्वाचा आहे. प्रेमाने एकमेकांना समजून घ्या. मी नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त समान बॅलेन्स समान असावं महाराज. घरात प्रेमाने राहिलं पाहिजे महाराज. आनंदाचं वातावरण ठेवा, प्रेमाचं वातावरण ठेवा. आता लग्नाचं तर लय अवघड झाले. तुम्ही माया काय बघता? अहो माझं झालंय, त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. लय अवघड आहे, लय अवघड आहे महाराज. ज्यांचं झालंय त्यांचं बरं, ज्यांचं नाही झालंय ते रोज एकच गाणं ऐकतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ कैसे हुआ. ते म्हणतात क्यों हुआ. अरे अवघड आहे. शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी पचताय. अवघड आहे महाराज. बघा इथे भरपूर तरुण मुली आल्यात, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, पटलं तर घ्या. बरं आता मला सांगू द्या की पहिलं ऐका बघा,
तरुण मुली भरपूर आल्या, त्यांना मला सांगायचं पटलं तर घ्या, एवढं काय नाही. मुलगा पाहत असताना लय देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लय देखणं बघू नका. लय मोठा प्रॉपर्टीवाला, लय मोठा बंगल्यावाला, जमिनीवाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय मस्त त्याच्याकडे बंगले, प्रॉपर्टी, जमिनी आहे, पण रोज जर दारू पिऊन येत असेल तर ते जमीन किती दिवस टिकणार, पैसा किती दिवस टिकणार महाराज? नाही टिकणार महाराज. निर्व्यसनी बघा, जो कष्ट करतोय महाराज, स्वतःच्या पायावर थोडाफार उभा आहे, निर्व्यसनी, अशांना मुली द्या महाराज. आणि मुलांना सुद्धा सांगतो ज्यांचे लग्न झाले नाही, जरा नीट लक्ष द्या. ते रस्त्याने येता येता आम्हाला भरपूर ऐकायला भेटले गाणे आज. मुलांना सुद्धा सांगतो ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी नीट लक्ष द्या. बघा, प्रभू रामचंद्रांना लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? काय? शिवधनुष्य उचलावं लागलं ना. बरं मला सांगा, रामाकडे प्रभू राम जे आहेत त्यांच्याकडे काय कमी होतं? काय कमी? कुठली बाजू कमी होती का? तरी त्यांना काय करावं लागलं? तेव्हा सीता भेटली. मग आजकालच्या मुलांनी सुद्धा शिवधनुष्य उचला ना. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं की मी त्या पात्रतेचा. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा जरा शिवधनुष्य उचला. पैसा कमवा, आई वडिलांची सेवा करा, चांगल्या मार्गाला लागा, निर्व्यसनी राहा. मुलींची लाईन लागतील, पण आपण त्या गोष्टी करत नाही महाराज. हो, फक्त म्हणतो मुली नाही, पण आपण त्या क्वालिटीचे नाही. अहो, जे क्वालिटीवाले आहेत ना त्यांना आजही मुली आहे देणार महाराज. आपली क्वालिटी पाहिजे, आपण क्वालिटी सिद्ध करून दाखवली पाहिजे महाराज. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल म्हणतात ते खरंच आहे, मुली झाल्यात कमी, मुलींना आलाय डिमांड. मुलींना आलाय आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लय डिमांड आलाय. मुलीच्या आईला लय डिमांड. ती कुठेही कार्यक्रमाला जाऊ द्या, कुठेही कार्यक्रमाला जाऊ द्या, नाकात नथ नथीला झटका. आणि ती म्हणते आमची मुलगी अशी कोणाला पण द्यायची नाही. त्याच्याकडं पैसा पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, ना आई बाप नसले पाहिजे. असं कुठं जमतं का महाराज? हो, म्हणून चांगलं नीतीने वागा महाराज, आनंदाने वागा महाराज, प्रेमाने वागा, घरात वातावरण चांगलं ठेवा महाराज. हो, आणि विज्ञानासोबत अध्यात्माची पण जोड राहू द्या महाराज. हो, संगत चांगली ठेवा. तुकोबारा म्हणतात की मला संतांची संगत दे, आणि ती संगत मिळवण्यासाठी पहिलं आपल्याला मृत्यूलोकात जन्माला यावं लागेल, आणि तीच मागणी तुकोबारा शेवटच्या चरणी.